आपण सध्या मुंबईतील NCP रोडवरती आहोत आणि त्या ठिकाणी जे विश्वचषक जिंकून आपली भारतीय संघ जो मुंबईमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी ही विजयाची रॅली इथे निघणार आहे आणि त्यासाठी ही जी बस आहे त्या बसमधून त्यांची जी विजयाची रॅली जी आहे ती निघणार आहे आणि ती बस सध्या आता NCP मुंबई येथील इथे आलेली आहे। ही ती बस मी तुला दाखवू शकतो। त्या बसवरती संपूर्ण टीमचा जो फोटो आहे मॅच जिंकल्यानंतरचा तो फोटो आहे तो फोटो या बसवरती लावलेला आहे आणि ही बस जी आहे ती वानखेडे स्टेडियम पर्यंत जाणार आहे। विजयाचा जल्लोष असणार आहे। प्रत्येक इकडे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती एक उत्साहाचा आनंद आहे आणि ही जी बस आहे ती आता इथून ज्यानंतर खेळाडू जेव्हा इथे येतील त्यानंतर या बसमधून त्यांचा जो विजयाचा उत्साह असेल जल्लोष असेल तो या बसमध्ये असणार आहे आणि ही बस जल्लोष करत वानखेडे स्टेडियम पर्यंत जाणार आहे। आपण ही तुम्हाला बस दाखवू शकतो की कशा पद्धतीने ही बस इथे आलेली आहे आणि कशा पद्धतीची ही बस आहे। चॅम्पियन्स 2024 असे या बसवरती लिहिलं आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की बस प्रॉपर पूर्णपणे दाखवा की कशा पद्धतीने ही बस इथे आणलेली आहे। या बसला सजवलं जाणार आहे आणि या बसमध्ये नंतर या बसमधूनच विजयाची रॅली जी आहे ती निघणार आहे। अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण इथे जे क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत ते वेळात वेळ काढून बस सोबत फोटो काढत आहेत। थोड्याच वेळात क्रिकेटचा जो संघ आहे भारतीय संघ तो मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि याच बसमधून विजयाचा जल्लोष जो आहे तो निघणार आहे वानखेडे स्टेडियम पर्यंत। थोड्या वेळातच संपूर्ण टीम जी आहे ती मुंबईत दाखल होणार आहे। त्याआधी जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भारतीय संघ 17 वर्षांनंतर जो वर्ल्ड कप आहे T20चा तो जिंकलेला आहे आणि तोच एक उत्साह इकडच्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावरती श्वेता दिसून येतोय। नक्कीच जे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत बस सोबत फोटो काढत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर कैसा फील कर रहे हो आज पूरा इंडिया का टीम जो है वो मुंबई में आ रहा है, यही इस बस में से उनकी रैली निकलेगी, क्या फील करते हो? 83 2011 2007 now 2024 feeling proud of as a Indian and Indian team as well as proud to be Indian। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय। भारत माता की जय असा जयघोष जो आहे तो प्रत्येक इकडच्या क्रिकेट प्रेमींच्या तोंडातून निघत आहे। प्रत्येकावरती उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येक जण जो आहे तो या बस सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक झालेला आहे। ही गर्दी मी तुला दाखवू शकतो की कशा पद्धतीने बस आल्यानंतर प्रत्येक क्रिकेट प्रेमी खरं तर पाहायला गेलं तर हे सर्व जे आहेत ते आपल्या जॉब ऑफिसच्या ब्रेक टायमिंग मधून इथे आलेले आहेत या बससाठी फक्त। आणि या बससाठी ही गर्दी जी आहे ती इथं श्वेता आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने ही बस इथे आलेली आहे आणि त्याच बसला पाहण्यासाठी हे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। श्वेता नक्कीच मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती केली की कशा पद्धतीने ही जी गर्दी झालेली आहे बसला पाहण्यासाठी ती मी तुला कॅमेरामॅनला विनंती करेन की ही जी गर्दी दाखवा कशा पद्धतीने हे जी क्रिकेट प्रेमी आहेत ते दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साहाचं वातावरण आहे। वंदे मातरम, जय भारत अशा घोषणा ज्या आहेत त्या देत आहेत। क्या फील करते हो आज क्रिकेट टीम जो है वो मुंबई में आ रही है और इसी बस से उनकी रैली निकलने वाली है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छी फीलिंग है और ऐसा होना चाहिए, ये बहुत जरूरी है। ऐसी चीजें बहुत अच्छा लगता है और बहुत ज्यादा लोग आ रखे हैं, बहुत अच्छा लग रहा है, बहुत मजा आ रहा है। सर क्या बताओगे 17 साल बाद क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया में आ रहा है, मुंबई में आ रहा है, क्या भावना है अभी आपकी? हम लोग बहुत खुश है क्योंकि ये बहुत 13 साल के बाद ये मौका मिला है हम लोग को जश्न मनाने के लिए, तो बहुत खुश। वेल डन टीम इंडिया, कांग्रेचुलेशन टू ऑल इंडियन फैंस। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू, वेलकम टीम इंडिया। टीम इंडियाचं अभिनंदन हे इकडचे सर्व क्रिकेट प्रेमी करतायत। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे श्वेता ती इकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बस आलेली आहे, याच बसमधून विजयाची रॅली निघणार आहे। 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप हा भारतामध्ये येत आहे, मुंबईमध्ये येत आहे आणि नक्कीच प्रत्येक भारतीयांचा अभिमानाचा हा जो क्षण आहे तो या ठिकाणी बस आल्या आपल्याला या ठिकाणी श्वेता पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उत्साहाचं वातावरण आहे, इंडियाच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सर काय सांगाल, आज क्रिकेट टीम मुंबईमध्ये येत आहे, बस आलेली आहे, तुम्ही उत्साहाच्या वातावरणात सगळेजण इथे दाखल झालेले आहात, बोला तुम्ही बोला। अरे हिंदी में चलेगा क्या भावना है अभी आपकी? इंडिया टीम यहाँ पे दाखल हो चुकी होगी, आम्ही खूप उत्साही आहोत। रोहित शर्मा आणि यांच्या आपल्या टीमचं इथे स्वागत करण्यासाठी आम्ही 3 वाजता इथे येऊन उभे राहिलो आहोत। आम्ही त्यांची वाट बघतो आहोत आणि आम्ही फक्त हा बोलायचं आहे, अपना कॅप्टन कैसा हो, रोहित शर्मा जैसा हो, अपना कॅप्टन कैसा हो, रोहित शर्मा जैसा हो, अपना कॅप्टन कैसा हो, रोहित शर्मा जैसा हो। इंडिया इंडिया
आपला दादा सूर्या दादा. जर का पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण आहे. इंडियाच्या घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी एनसीपी रोडच्या इथे जी बस आलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या चेहऱ्यावरती आपल्याला इथे पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.